अमेरिका दौऱ्यामध्ये आवडलेल्या अनेक गोष्टींपैकी खूप आवडलेली गोष्ट म्हणजे न्यूयॉर्कमधील सेंट्रल पार्क. न्यूयॉर्कच्या मॅनहॅटनच्या मध्यभागी असलेले एक प्रचंड मोठे मानवनिर्मित उद्यान. काँक्रीटच्या जंगलात निर्मिलेले एक हिरवेगार जग. हे उद्यान अंदाजे 843 एकरवर पसरलेले आहे. या उद्यानातील अनेक आकर्षणांपैकी माझे लक्ष वेधले गेले ते येथील विविध शिल्पाकृतींकडे. या उद्यानात 70पेक्षा जास्त शिल्पाकृती व इतर मॉन्युमेंट्स आहेत. या शिल्पाकृती कला, साहित्य, इतिहास यामधील ज्या जगप्रसिद्ध व्यक्ती आहेत त्यांच्या स्मरणार्थ उभ्या केलेल्या आहेत. यातील अनेक शिल्पाकृती न्यूयॉर्कच्या सांस्कृतिक वारशाचा भाग बनल्या आहेत. मी आज बोलणार आहे माझ्या मनाच्या अगदी जवळ असणाऱ्या एका परीकथा लेखकाबद्दल, म्हणजे हॅन्स क्रिस्टियन अँडरसन यांच्याबद्दल. यांनी लिहिलेल्या परीकथा आजही जगाला मोहवून टाकतात. फक्त लहानांनाच नाही तर मोठ्यांनाही. 1835मध्ये हॅन्स यांनी पहिल्या परीकथा प्रकाशित केल्या. हॅन्स यांच्या कथांपैकी जगभरात गाजलेली आणि मला खूप आवडणारी एक कथा म्हणजे द अगली डकलिंग. किती पिढ्यांना या कथेने खोल संदेश दिला असेल. सेंट्रल पार्कमधील हॅन्स यांचे ब्रॉन्झपासून तयार केलेले हे शिल्प अत्यंत लोकप्रिय आहे. या शिल्पामध्ये ते एका मोठ्या बदकासमोर बसून द अगली डकलिंग ही कथा वाचताना दाखवले आहेत. इथे येणारी लहान मुले हॅन्स यांच्याजवळ बसून फोटो काढतात. अर्थात हा मोह मलाही आवरला नाही आणि मी सुद्धा या शिल्पाकृतीजवळ एक फोटो काढलाच. जून ते सप्टेंबरपर्यंत दर शनिवारी सकाळी या शिल्पाकृतीजवळ स्टोरी टेलिंग सेशन्स आयोजित केली जातात. द अगली डकलिंग ही कथा हॅन्स यांनी 1843मध्ये लिहिली. ही जगातील सर्वात प्रेरणादायी आणि भावनिक कथांपैकी एक मानली जाते. याच कथेचा आशय सांगणारे ग. दी. माडगूळकरांनी लिहिलेले एका तळ्यात होती बदके पिले सुरेख हे बालगीत आपल्या सगळ्यांचे आवडते आहेच. द अगली डकलिंग ही कथा बाह्य सौंदर्यापेक्षा अंतर्गत गुणांचे महत्त्व पटवून देते. वाईट परिस्थितीमधून बाहेर पडून आपले स्वतःचे खरे स्वरूप ओळखण्याचा प्रवास आपल्याला स्वतःलाच कसा करावा लागतो हे या कथेमध्ये सांगितले आहे. समाजाने कुरूप ठरवलेल्या एका बदकाच्या पिलाला मोठे झाल्यावर कळते की तो एक राजहंस आहे. आपल्यामध्ये लपलेल्या राजहंसाला आपणच ओळखावे लागते. अशी ही अजरामर कथेची व एका परीकथाकाराची कहाणी सुफळ संपूर्ण. धन्यवाद. आजच्या लेखाचे अभिवाचन तुम्हाला आवडले असल्यास नक्की सांगा. मी आठवड्यातून एकदा अभिवाचन नक्की पोस्ट करत जाईन. धन्यवाद.